काहीतरी चुकीचं झालेलं आहे आपल्यासोबत. लिंकवरती मी त्या क्लिक केल्यानंतर मग माझ्या मनामध्ये ती शंका आली. तर आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की या विषयावरती मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बनवेन. तर 85,000 सबस्क्रायबर्स, 85,000 सबस्क्रायबर्स. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझे इतके सबस्क्रायबर्स होतील आणि स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की माझं जे काही चॅनल असेल ना तर ते हॅक केलं जाईल आणि या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त माझ्या चुकीमुळे. तर काय झालं, कसं झालं, तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण आपलं जे मेन चॅनल आहे क्षितिजा भाट, तर ते हॅक झालेलं आहे. आज आहे रविवार आणि आज मोस्टली रविवारी मी काय करत असते की माझा अजिबात सुट्टीचा दिवस नसतो रविवार वगैरे. तर रविवारी डबल काम करायचं, तर असं असतं माझं. म्हणजे क्लासेसला वगैरे सुट्टी असते, त्यामुळे भरपूर वेळ असतो माझ्याकडे. आणि माझं असतं की रविवारच्या दिवशी पुढच्या आठवड्याची जी काही कामं असतील ना, जास्त कामं जितकी करता येतील ना तर तितकी करायची. तर हे माझ्या डोक्यात असतं आणि त्याचप्रमाणे माझा तो प्लॅन चालू होता. पण घरच्यांचा काहीतरी प्लॅन झाला आणि गावी माझ्या माहेरी जे असेल ना तर ते मी गेले. म्हणजे माझं चाललं होतं जायचं नाही जायचं, जायचं नाही जायचं, आणि तिथे गेले आणि निवांत थोडा वेळ बसले आणि मोबाईल होता माझ्या हातामध्ये. मुलं माझ्याकडे नव्हती, कारण माहेरी गेल्यानंतर कसं आपण निवांत असतो, तर त्या पद्धतीने मी पण निवांतच बसले होते. आणि मग मोबाईल जस्ट मी स्क्रोल करत होते आणि स्क्रोल करता करता मेल मी ओपन केला आणि माझ्या भावासोबत माझं फोनवरती बोलणं चालू होतं. आणि त्या दरम्यान ना मला कोलॅबोरेशनसाठी आपल्या चॅनलसाठी भरपूर रिक्वेस्ट जे काही असतील ना तर ते आले होते. जस्ट माझं आता पहिला कोलॅबोरेशन, म्हणजे पहिला मोठा कोलॅबोरेशन अपग्रेड सोबत, DY पाटील ऑनलाईन युनिव्हर्सिटी सोबत जो असेल ना तर तो झाला. त्याचा एक व्हिडिओ सुद्धा मी बनवून अनलिस्टेड मध्ये ठेवून त्यांना पाठवला होता. आणि कोलॅबोरेशन मधून पण युट्यूबर्सना भरपूर पैसे मिळतात ना, पण आपला असा काही उद्देश पैसे मिळवायचा नव्हता. कारण मी कोलॅबोरेशन्स भरपूर मला येतात, पण सगळेच मी एक्सेप्ट नाही करत. कारण जे मी तुमच्यासोबत शेअर करते, कोलॅबरेट ज्यांच्यासोबत मी करते, तर ते तुमच्या पण फायद्याचं असलं पाहिजे. लोकांचा एखादा गेम दाखवायचा, मग तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला द्यायचे, तर ते आपल्या व्हॅल्यूज मध्ये बसत नाही पैसे मिळवायचे. त्यामुळे मी ते करत नाही मोस्टली, आणि त्यामुळे मी कोलॅबोरेशनसाठी जीमेलच ओपन करून चेकआउट करत नाही. पण आज मला का वाटलं काय माहिती, आणि मी कोलॅबोरेशनचे सगळे मेल्स जे काही होते ना तर ते चेक करत होते. आणि बघा कसं असते की एखादी गोष्ट घडणार ना तर ती घडणारच. तर मी सगळे इनबॉक्स चेक केले, स्पॅम मधले सगळे मेल्स चेक केले, आणि एक मेल मला मिळाला. आता मला एक्झॅक्टली आठवत नाही की तो माझ्या स्पॅम मध्ये होता की इनबॉक्स मध्ये होता, पण एक मेल मी ओपन केला आणि त्याच्यामध्ये ना स्पुअर असं नावाचं एक काहीतरी ब्रँड आहे. तर मला तिकडे कोलॅबोरेशनची रिक्वेस्ट आली होती की आम्हाला तुम्हाला 2 प्रोडक्ट्स द्यायचे आणि एक प्रोडक्टची लिस्ट त्यांनी पाठवली होती, आणि त्यातले कोणतेही 2 प्रोडक्ट्स जे काही असतील ना तर ते तुम्ही सिलेक्ट करा असं त्यांनी सांगितलं. आणि तुमचा ऍड्रेस वगैरे जे काही असेल तर ते फिल करा, आणि तुम्हाला आम्ही हे जे प्रोडक्ट्स असतील 2 तर ते देणार आहोत. त्या प्रोडक्ट्सची प्राइस, एक माईक होता वोकल माईक, असे माईक असतात ना तर त्या पद्धतीने पॉडकास्टचे माईक्स होते ऍक्च्युली. तर एकाची किंमत 22,000 होती आणि एकाची काहीतरी 12,000 होती. आणि माझ्या मनामध्ये आलं, माझ्या डोक्यामध्ये आलं की इतके महागडे प्रोडक्ट्स हे कोलॅबोरेशनसाठी मला का देत आहेत. तर मी अजून स्वतःला इतकं डिझर्विंग नाही समजत. त्यामुळे मी 2-3 वेळा विचार केला की हे मला का देतात. तर मी माझ्या भावासोबत कॉन्टॅक्ट केला. फोन चालू होता आमचा, आणि फोन चालू असतानाच मी या सगळ्या गोष्टी केल्या. कोलॅबोरेशनचा मेल ओपन केला, क्लिक केलं कोलॅबोरेशनवरती आणि एक्सेप्ट केलं. 2 प्रोडक्ट्स क्लिक केले, हे मला हवे आहेत. त्यांनी टोटल मला 8 प्रोडक्ट्स दिले होते आणि त्यातले 2 प्रोडक्ट्स मी सिलेक्ट केले आणि खाली सगळी इन्फॉर्मेशन दिली. मग लास्टला तिकडे मेसेज आला की क्षितिजा भाट नावाचं जे काही चॅनल आहे ना तर ते तुमचंच चॅनल आहे, हे तुम्ही व्हेरीफाय करा, हे तुम्ही प्रूव्ह करा. आणि भरपूर वेळेला असं असतं की आपण साइन इन करायचं असतं किंवा व्हेरीफाय करायचं असतं, भरपूर वेळेला असं असतं. आणि मग मी ते साइन इन केलं, मी व्हेरीफाय केलं, आणि त्या वेळेमध्ये काय झालं, एक प्रॉब्लेम झाला. तो म्हणजे मी माझा पासवर्ड पण विसरलो होते. 85,000 सबस्क्रायबर्स आहेत. मी भरपूर जणांना सांगत असते की पासवर्ड, पण मी माझा पासवर्ड पण विसरले होते. त्यामुळे मी लगेचच माझा पासवर्ड पण रिसेट केला. आकाश म्हणजे माझ्या भावाचा फोन चालू होता, तर त्याने लगेच माझा पासवर्ड त्याच्या फोनवरती रिसेट केला. जर दुसरा फोन असेल तर पासवर्ड रिसेट करायला थोडंसं बेटर जातं, बरोबर. तर मी त्याच्या फोनवरती पासवर्ड रिसेट करून घेतला, एंटर केला तिथं नवीन पासवर्ड जो काय माझा होता तो, आणि अकाउंट ओपन केलं, व्हेरीफाय केलं. आणि व्हेरिफिकेशन प्रोसेसला ना
तिकडून मला जसं बघा नंबर क्लिक करा, एक नंबर असतो, मग 3 नंबर येतात, त्यातला एक नंबर सिलेक्ट करा. तर त्या सगळ्या गोष्टी झाल्या. 2 वेळा झाल्या आणि कंटिन्युअसली 2 वेळा मी केलं तरी पण व्हेरिफाय होत नाहीये किंवा तरी पण पुढची प्रोसेस जी काही असेल ना, तर ती येत नाहीये आणि ऑटोमॅटिकली अचानकच माझा फोन पूर्ण रिबूट झाला. म्हणजे पूर्ण बंद झाला आणि 2 मिनिटं काहीतरी त्याची प्रोसेस चालू होती आणि माझ्या लक्षात नाही आलं किंवा तेव्हा पण मला नाही वाटलं, की या लिंकवरती मी क्लिक केल्यामुळे काहीतरी झालं असावं. मला असं वाटलं, की फोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि त्यामुळे झालं असावं, असं मला वाटलं. तर मग एक 10 मिनिटं ती पूर्ण प्रोसेस चालली रिबूटची जी काही होती ती. पूर्ण फोन बंद झाला, पूर्ण फॉर्मॅट झाला फोन. पूर्ण जसा नवीन फोन असतो ना, तर त्या पद्धतीने जसे आपले सगळे जीमेल अकाउंट्स फोनमधून डिलीट झाले. माझे कॉन्टॅक्ट्स ऑलमोस्ट त्या मेल आयडीला जे कॉन्टॅक्ट्स होते, तर ते डिलीट झाले. दुसऱ्या मेल आयडीचे कॉन्टॅक्ट्स आहेत माझ्याकडे, पण त्या मेल आयडीचे कॉन्टॅक्ट्स, Google ड्राईव्ह, जीमेल सगळ्या गोष्टी ज्या असतील ना, तर त्या माझ्याकडून लॉस्ट झाल्या. इतकंच नाही तर माझ्या फोनमधले फोटोज, व्हिडिओज भरपूर गोष्टी ज्या होत्या ना, तर ते लॉस्ट झाल्या. ॲप्लिकेशन्स पण लॉस्ट झाले. बघा आपण एखादा फोन नवीन घेतो ना, तर त्या पद्धतीने कसा फोन नवीन असतो, नवीन ॲप्स वगैरे किंवा ब्लँक फोन असतो, तर त्या पद्धतीने तो फोन झाला आणि तेव्हा पण माझ्या लक्षात नाही आलं, की असं काहीतरी झालं असेल म्हणून. तर मग 1 सेकंड कुठेतरी माझ्या मनामध्ये शंका आली, की बाबा काहीतरी चुकलंय. तर मग मी लगेच मेल एंटर केला माझा, कारण पासवर्ड तर मी 2 मिनिटं आधीच रिसेट केला होता. त्यामुळे लगेचच मी मेल आयडी एंटर केला आणि माझा पासवर्ड जो काही नवीन रिसेट केला होता, तो एंटर केला. तर रॉंग पासवर्ड, यू हॅव चेंज युअर पासवर्ड म्हणून तिकडे मला मेसेज आला. तर मग म्हटलं काहीतरी चुकलं असेल माझ्याकडून एंटर करायला. आकाशला फोन केला लगेच. आकाशला, तो माझा फोन चालू नव्हताच. मी मम्मीच्या फोनवरून आकाशला फोन केला आणि आकाशला म्हटलं, म्हणजे माझ्या भावाला म्हटलं, की असं-असं झालं आणि जरा तुझ्या फोनमध्ये तू मेल चालू केलास ना, जरा एकदा चेक कर. तर आणि फोन चालूच ठेव म्हटलं, कारण मला तर खूप दुग लागली होती. तर त्याने पण चेक केलं, तर त्याच्या पण फोनमधून जस्ट मेल आयडी त्याने ओपन केलेला त्याच्या फोनमध्ये, तर तो पण साइन आउट झाला, लॉग आउट झाला. तर मग माझ्या मनामध्ये असं कुठेतरी वाटलं, की नाही आता काहीतरी चुकीचं झालेलं आहे आपल्यासोबत. लिंकवरती मी त्या क्लिक केल्यानंतर मग माझ्या मनामध्ये ती शंका आली. पण त्या लिंकवरती मी क्लिक केल्यानंतर सगळा माझा डेटा लॉस झाला. आता ती लिंक कोणी पाठवली होती, कशी पाठवली होती हे पण मला माहित नाही. कारण तो मेल आयडीच नाहीये. तो मेल आयडीचा ॲक्सेसच जो होता ना, तर तो गेला आणि जेवायला गेलो होतो आम्ही माहेरी आणि जेवण तर काय म्हणजे सगळ्या गोष्टी टेक्निकली चेक करण्यामध्ये अकाउंट रिकव्हर होतंय का, तर या गोष्टीमध्ये सगळा तिथे वेळ गेला आणि काय करायचं काय नाही, काय करायचं काय नाही, या सगळ्या गोष्टी माझ्या चालू झाल्या. आणि मग म्हटलं की घरी येऊयात. इथे माझा कसा डेस्क आहे, डेस्कवरती कम्प्युटर आहे किंवा लॅपटॉप आहे, मग इथे पण ओपन असतं ना माझं जीमेल अकाउंट. मग मी म्हटलं की काही नाही, असेल काहीतरी प्रॉब्लेम झाला, हॅक वगैरे झाला असेल, पण होईल रिकव्हर आणि घरी जाऊन आपण मग जे काय असेल ना, तर ते चेक करूयात. कारण कुठल्याच गोष्टीमध्ये, जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, माझी कुठलीही वस्तू हरवली, गेली, तर मला जितकं इतर लोकांना दुःख होतंय, की आता सगळं संपलं, सगळं गेलं, तर तसं मला होत नाही. कारण आतापर्यंत मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत ना, तर त्या माझ्या कष्टाच्या बळावरती, हे काय जे माझं YouTubeचं अकाउंट मी ओपन केलं होतं आणि इतकं मी वाढवलं होतं ना, तर ते माझ्या कष्टामुळे, पेशन्समुळे, कन्सिस्टन्सीमुळे, माझ्या बुद्धीमुळे या सगळ्या गोष्टी मी केल्यात. जरी माझं अकाउंट कोणी चोरलं, जरी माझ्या वस्तू कोणी चोरल्या, तरी माझी बुद्धी, माझं कष्ट कोणीच चोरू शकत नाही. त्यामुळे मला असं विशेष असं वाईट जे असेल ना, तर ते वाटत नाही. पण माझ्या घरातल्या लोकांना खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय. भरपूर वाईट वाटतंय. माझा नवरा तर 2-3 वेळा आम्ही SP ऑफिसला पण जाऊन आलो. कोल्हापूरचं जे LCB आहे ना, लोकल क्राईम ब्रांच, तिथे पण आम्ही जाऊन आलो. तर काही गोष्टी चालू आहेत, म्हणजे लीगली ज्या गोष्टी करायला लागतात ना, तर त्या चालू आहेत. आजच सकाळी या गोष्टी झाल्या. आता मी रात्री व्हिडिओ करते, रविवारी रात्री, सोमवारी सकाळी हा व्हिडिओ मी पोस्ट करते, तुम्ही बघाल. तर उद्या पण आम्ही जाणार आहोत. तर त्यांनी लगेच त्यांच्या फ्रेंड्समध्ये टेक्निकल ज्या करतात, तर त्यांना लगेच कॉल केला आणि भरपूर गोष्टी, म्हणजे मला जितकं टेन्शन नाही आहे, तर तितकं टेन्शन त्यांना आहे. माझा भाऊ असेल, कंटिन्युअसली कॉल करून काय झालं, हा मेल केलास का, तो मेल केलास का, किंवा माझी आई असेल, हा मेल झाला का, हे केलंस का, ते केलंस का, कंटिन्युअसली असं फॉलोअप जे असेल ना, तर ते घेतात. आणि मला 85,000 सबस्क्रायबर्स गेले, याचं मला दुःख आहे. असं नाही. पण मला विश्वास आहे, की मी या गोष्टी म्हणजे मी एकदा करू शकते ना, तर मी नक्कीच आता पुन्हा करू शकते. कारण जे गेलं ते गेलं. गेलं त्या गोष्टीमध्ये गेलं म्हणून रडत बसण्यामध्ये किंवा मग 4-5 दिवस किंवा 1 आठवडा त्याच्यामध्ये वाया घालवण्यापेक्षा मला तर वाटतं, की जे आता आहे तुमच्याकडे, तर त्याच्यामध्ये नवीन चान्सेस, नवीन अपॉर्च्युनिटीज तुम्ही जे असतील तर ते शोधायला हव्या. माझ्याकडून चूक झाली आहे. Googleची कुठलीही चूक नाहीये.
युट्यूबची कुठलीही चूक नाहीये. मी माझा जो काही पासवर्ड असेल तर तो तिकडे एंटर केला. माझं अकाउंट जे काही असेल ना तर ते व्हेरिफाय करण्याच्या नादामध्ये म्हणजे मला वाटलं की एक माईक मिळेल मला जो की 22,000चा आहे आणि कुठेतरी लालच मनामध्ये आलं ना, कुठेतरी असं म्हणजे असं वाटलं की नाही हे काहीतरी वेगळं आहे किंवा हे काहीतरी मोठं आहे ना, तर समजून घ्यायचं की धोकाचा हा इशारा आहे आणि हे संकेत आहेत काहीतरी चुकीचं असू शकतं इथे. त्यामुळे 2 मिनिटं माझ्या चुकीवरून मी तुम्हाला सांगते, की अशी काही गोष्ट तुमच्या जीवनात कुठल्याही संदर्भात असेल, तर 2 मिनिटं विचार करा. हे गोष्ट करूयात की नको करूयात. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचंय, कळकळून सांगायचंय ते म्हणजे तुमचे YouTube अकाउंट्स असतील ना, तर त्याचा तो मेल आयडी असतो ना, तर तो वेगळाच ठेवा आणि तुम्ही कोलॅबोरेशन्सना ठीक आहे, कोलॅबोरेटर्सना तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो काही मेल आयडी एंटर करताय ना, तर तो वेगळा ठेवा. मग तुमच्या बँक्समध्ये असेल, तर मी ना सगळीकडे माझं सेम मेल आयडी आहे. तर सगळ्यात पहिला मला उद्या बँकेत जायला पाहिजे. बँकेमध्ये जाऊन मला मेल आयडी माझा जो काही आहे, तर तो चेंज करण्याची रिक्वेस्ट फॉर्म जो असेल ना, तो द्यावा लागेल आणि मग तिथून पुढे मग LCB मध्ये जी काही प्रोसेस होईल, अकाउंट रिकव्हर होईल न होईल, आशा आहे मनामध्ये की अकाउंट रिकव्हर होईल. पण झालंय काय ते मी तुम्हाला सांगते. माझ्या अकाउंटला ना मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, पण 850च्या वरती व्हिडिओज होते. 850च्या वरती व्हिडिओज होते. कारण मी 4-5 वर्ष झालं कंटिन्युअसली याच्यामध्ये एफर्ट्स घेते आणि आता कुठे 1 वर्ष, 1.5 वर्ष झालं एक प्रॉपर ट्रॅक मिळाला होता. मला ट्रिक मिळाली होती की YouTubeवरती ग्रो कसं करायचं. त्यामुळे आता कुठे माझे सबस्क्रायबर्स जे असतील तर ते वाढले होते, व्ह्यूज वाढले होते. YouTubeचं पेमेंट तर लास्ट पेमेंट जे काही आहे ना माझ्या अकाउंटवरती एक्झॅक्टली डॉलर्स नाही मला माहिती, आठवत नाही आहेत मला. पण मी त्याचं आपल्या रुपीजमध्ये कन्व्हर्जन जे असेल तर ते केलं होतं. 15,500 आता मला YouTubeचं पेमेंट येणार आहे. आता या 21 ते 27. पण जर त्या व्यक्तीने जो कोण हॅकर आहे, तर त्या व्यक्तीने जर माझं AdSenseमधलं माझं अकाउंट डिलीट केलं बँकेचं आणि जर त्याचं अकाउंट ऍड केलं ना, तर नक्कीच ते पण पैसे मला मिळणार नाहीत. आणि भरपूर गोष्टी जसं की प्रत्येक जण जसं की आपल्याला पैसे येणार आहेत, मी येऊजून हे करायचं असतं, ते करायचं असतं, असं करून ठेवतं ना, तर त्या पद्धतीने मी पण भरपूर गोष्टी येऊजून ठेवल्या होत्या की YouTubeचे पैसे आले की आता हे करायचं. कारण 15,500 काही छोटी अमाऊंट नाही आहे. माझ्यासारख्या लोकांसाठी तरी, आय डोंट नो तुमच्यासाठी, पण माझ्यासारख्या लोकांसाठी तरी 15,500 काही छोटी गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी मी करू शकते. नुकतेच 85,000 सबस्क्रायबर झाले होते. पण मला आहे ना एक गोष्ट असं आहे की म्हणजे अतिउत्साह मला असं म्हणजे कधीच जास्त सेलिब्रेशन, आता मी भरपूर जणांना बघते 10,000 झाले की सेलिब्रेट करतात, छान वाटतं. तर छान वाटतं मला पण सेलिब्रेट करतात. पण माझी अशी कधीच इच्छा नाही झाली की 10,000 झाले, केक कट करावा किंवा सेलिब्रेट करावा. 85,000 झाले तर माझं एक स्वप्न होतं 85,000ला की जे काही मला YouTubeचे पैसे मिळतील आता इथून पुढचे, तर त्याच्यामध्ये 85,000 सबस्क्रायबर झाले म्हणून मला जे काही स्टेशनरी होती स्पेशली महिलांसाठी, मुलींसाठी, मी लास्ट महिन्याच्या माझ्या एका पोस्टमध्ये मी सांगितलं होतं की अशा काही महिला असतील, मुली असतील ज्यांना शिक्षणामध्ये काहीतरी त्रास होतोय, अडचण येते, पैसे फायनान्स पुरत नाही आहे, तर नक्कीच माझ्या YouTubeच्या माध्यमातून मला जितकी जमतीये खारीचा वाटा का असेना तर तितकी मदत मी करेन असं मी कुठेतरी योजून ठेवलं होतं. आणि सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या असा म्हणजे आत्ता होत्या आणि आता नाहीत, तर अशा झाल्या. तर माझं सेलिब्रेशन असंच की मला एकतर YouTubeतून म्हणजे माझ्या ऑडियन्सच्या माध्यमातून जे काही पैसे असतील ना तर ते मला मिळालेले आहेत. तर माझं असं काही राहणीमान किंवा माझी लाईफस्टाईल अशी नाही आहे की लॅविश राहणीमान आहे किंवा मोठा आहे. मला 1,00,000 जरी मिळाले, मला 10,00,000 जरी मिळाले तरी राहणीमान माझं तेच आहे, लाईफस्टाईल माझी तीच आहे. त्यामुळे जे काही एक्स्ट्राचे पैसे मिळतात तर नक्कीच मी जर मला सोसायटीकडून पैसे मिळतात, जर मला लोकांकडून पैसे मिळतात, तर माझं असं होतं की 85,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर स्टेशनरी एक पहिलं पेमेंट जे काही येईल तर त्याच्यामध्ये स्टेशनरी जे काही असेल तर ती मी डिस्ट्रीब्यूट करेन. मुलींची लिस्ट पण मी गॅदर केली होती. भरपूर WhatsApp मला आले होते की अशा अशा मुली आहेत आणि अशा असा ऍड्रेस आहे आणि सगळं गॅदर करून ठेवलं होतं की आता पेमेंट आले की स्टेशनरी घ्यायची आणि या लोकांना जे असेल तर ती पाठवायची. YouTubeवरती पण मी त्याच्यावरती एक स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ जो असेल ना तर तो करणार होते. तर सेलिब्रेशन म्हणून मला हेच करायचं होतं. केक वगैरे मला अजिबात नाही आवडत की असं वेगळं काहीतरी सेलिब्रेशन करायला किंवा मग जेवायला, लंच, डिनर काहीच आमचं प्लॅनच नव्हतं 85,000चं. तर फक्त आणि फक्त आपल्या चॅनलचा उद्देश काय होता की महिलांसाठी डिजिटल स्किल्स ज्या काय असतील ना तर त्या उपलब्ध करून द्यायचे. 800-900 व्हिडिओज होते. तर त्या जो कोण हॅकर असेल ना तर त्याने व्हिडिओज पण डिलीट करायला चालू केलंय आणि आता मगाशी माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की 725 व्हिडिओज जे काय असतील तर त्या आहेत. मग म्हटलं की आता हे व्हिडिओज डिलीट करतात आणि माझ्या जुन्या आठवणी म्हणजे सुरुवातीच्या माझ्या व्हिडिओज तुम्ही बघितलात ना तर ट्रॅव्हल व्लॉग्स मी अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये. आम्ही दापोलीला गेलो होतो, तर ह्या सगळ्या गोष्टी भरपूर मेमरीज त्या चॅनलवरती मी अपलोड करून ठेवल्या होत्या.
एक असावं मेमरी, पैशासाठी नाही, पण एक मेमरी असावी म्हणून अपलोड करून ठेवले होते सुरुवातीला. आणि ते पण व्हिडिओज कदाचित मग ते डिलीट करतील. त्याच्या लिंक्स मी जस्ट माझ्या भावाला पाठवले आणि म्हटलं की हे व्हिडिओज फक्त डाउनलोड करून ठेव. खूप गोल्डन मेमरीज आहेत त्या माझ्या लाईफमधल्या, ट्रॅव्हलिंगच्या वगैरे. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या असतील ना, तर त्या झाल्यात. तर आता तुम्हाला सगळ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, एक कळकळीची रिक्वेस्ट आहे, की हा चॅनल जो आपला आहे, तर बॅकअपसाठी तुम्हाला माहिती आहे माझे 2-3 चॅनल्स आहेत. तर हा चॅनल जो आहे क्षितिजा भाट व्लॉग्स, हा चॅनल जो आहे लवकरच 1000 सबस्क्रायबर्स होत आहेत. आणि आय होप हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर चॅनल जे असेल तर ते लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. आणि नक्कीच या चॅनलवरती आपला जो काही प्रवास असेल ना, तर तो आपण कंटिन्यू करणार आहोत. सेम चॅनल आपण वापरणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना स्पेशली हा जो चॅनल असेल तर तो फॉरवर्ड करावा. आणि कुठेतरी मला माझं जे काही नॉलेज शेअर करायचं आहे, जो काही माझा एक्सपिरियन्स, जे काही माझे स्किल्स मला शेअर करायचे आहेत आणि त्यामधून मला स्वतःसाठी एक इन्कम सोर्स घरातून जो असेल तो जनरेट करायचा आहे. तर माझ्या या जर्नीमध्ये जशी तुम्ही मला माझ्या मेन चॅनलसाठी मदत केली, माझं चॅनल ग्रो केलं, शेअर केलं, व्ह्यूज दिल्यात, भरपूर गोष्टी तुम्ही केल्यात, तर माझी आशा आहे की हे चॅनल जे असेल तर ते सुद्धा तुम्ही ग्रो करण्यामध्ये, रीच जो असेल तर तो वाढवण्यामध्ये तुम्ही मदत कराल. जास्तीत जास्त मैत्रिणींना हे जे चॅनल असेल ना तर ते शेअर कराल. भरपूर लोक मला ऍक्च्युली त्या चॅनलच्या मुळे ओळखत होते. भरपूर गुड मेमरीज माझे त्या चॅनलशी रिलेटेड आहेत. उद्या बघूया, तसं काय असं नाही की चॅनल गेला, पण त्यांनी व्हिडिओज डिलीट करायला चालू केले आणि कुठेतरी माझा जो काही इंटरेस्ट होता ना तर तो सगळा टोटली लॉस झालेला. पण माझं एक आहे की जर मी एकदा करू शकते ना, माझं कष्ट आहे, माझं नॉलेज आहे, सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे, माझं धाडस आहे, माझं कॉन्फिडन्स आहे, तर मी नक्कीच पुन्हा शून्यातून उभा राहू शकते. आणि शून्यातून नाही, अक्षरशः मायनस मधून भरपूर वेळेला मी स्वतः माझ्या लाईफमध्ये भरपूर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये उभारलेली आहे. आणि ही सुद्धा एक माझ्यासाठी कसोटी ज्याला आपण म्हणतो, परीक्षा ज्याला आपण म्हणतो, तर ती आहे. तर कुठेही हार मानायचं नाही कधीही लाईफच्या कुठल्याही स्टेजवरती. जे काही कंडिशन्स येतात, जे काही सिच्युएशन्स येतात तर ते एक्सेप्ट करायचे. वेळ वाया घालवत बसायचं नाही रडण्यामध्ये, दुःख व्यक्त करण्यामध्ये. त्यापेक्षा करून दाखवायचं. आणि इथून पुढे ज्या चुका झाल्या, व्हेरीफाय जे मी केलं, लिंक क्लिक केली, तर त्या परत करायच्या नाही. तुम्हीही करू नका. कुठल्याही अननोन लिंकवरती कोलॅबरेशन जरी असेल किंवा काही असेल, क्लिक करू नका. अकाउंट्स वगैरे कुठलेही व्हेरीफाय करू नका. खूप छोटी गोष्ट वाटते करताना, पण त्याचा खूप मोठा ड्रॉबॅक जो असेल ना तर तो आपल्या लाईफमध्ये, आपल्या करिअरशी रिलेटेड जो असेल ना तर तो राहतो. भरपूर लोकांच्या भरपूर फायनान्शियल रिलेटेड असे प्रॉब्लेम्स जे असतील ना तर ते लिंकवरती क्लिक केल्यावरती आलेले आहेत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की ते चॅनल तर मी चेक करेन लिगली मला काय काय करता येतं, ऍक्टिव्हिटीज वगैरे कशा मी त्याचे स्टॉप करू शकते. पण ह्या चॅनल जो आहे आपला, तर या चॅनलला सपोर्ट करा. आणि माझं भरपूर काम त्या चॅनलशी रिलेटेड होतं. माझे कोर्सेस, माझी अकॅडमी, भरपूर माझ्याकडे 4 टीम मेंबर्स आहेत आणि त्या टीम मेंबर्सचा पगार, त्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या माझ्यावरती अवलंबून आहे. मी त्यांना असंच एका महिन्यामध्ये की माझं अकाउंट बंद झालंय, माझा रीच कमी झालाय, ऍडमिशन्स होणार नाहीयेत, तर तसं मी त्यांना एका महिन्यामध्ये वगैरे सांगू शकत नाही. भरपूर गोष्टी आहेत, पण प्लॅन्स पण मी भरपूर केलेत. तेवढ्या वेळामध्ये भरपूर प्लॅन्स माझ्या रेडी पण झालेले आहेत. त्यामुळे नक्कीच एक नव्याने सुरुवात जी असेल तर ती आपली होईल. आणि त्यामध्ये तुम्ही सगळे मला मदत कराल याची मला पूर्ण अपेक्षा आहे, आशा आहे. त्यामुळे या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आत्ताच करा. हा चॅनल आहे, या चॅनलवरती इथून पुढे तुम्हाला सगळे व्हिडिओज जे काही असतील तर ते बघायला मिळतील. हा चॅनल आपण कंटिन्यू करणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि छान छान तुमचे कमेंट्स येऊ देत, सो दॅट अजून मोटिवेशन जे असेल ना तर ते मला मिळेल. तर थांबूयात व्हिडिओ. थँक्यू सो मच. बाय.